नमस्कार मित्रांनो, स्वराज जॉबच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता यापुढे महाराष्ट्रातील जेवढी काही भरती प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत घेण्यात येणार आहे आणि त्याबद्दलच जी-आर जो आहे 5 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्या जी-आर अनुसार काही सेवा प्रवेश नियम जे अद्ययावत करण्यात आले होते, म्हणजेच त्यामध्ये त्या पदाबद्दल पात्रता देण्यात आलेली होती आणि सोबतच ज्या विभागांनी आपला जी-आर म्हणजेच सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध करण्यात आलेला नव्हता, त्यांनी 1 महिन्याचा टायमिंग देण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने सर्व विभागांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी आपले जे आर म्हणजे रिक्रुटमेंट रूल आहेत, म्हणजे सेवा प्रवेश नियम आहेत मित्रांनो, ते प्रसिद्ध करण्यात आलेले होते. त्या नियमांमध्ये कुठल्या पात्रता आहेत याबद्दल संपूर्ण पीडीएफ जी आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल केलेली आहे आणि सोबतच माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. अशीच नवीन नवीन व्हिडिओ आणि पदभरतीबद्दल आपण माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, बघूया आपण सेवा प्रवेश नियमाबद्दल थोडक्यात माहिती. हे बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे 11 ऑगस्ट 2026 रोजी, त्याबद्दल संपूर्ण विश्लेषण बघणार आहेत. हे राजपत्र सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. या सामान्य प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार मित्रांनो 3 अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामधील पहिली म्हटलं तर 334 क्रमांकाची, जी महाराष्ट्रातील अराजपत्रित गट ब आणि गट क आहे या स्वरूपाची अधिसूचना असेल. नंतरची असेल जे राज्यसेवेतील जे पद आहेत गट अ आणि गट ब म्हणजे राजपत्रित पदे. नंतरची असेल महाराष्ट्राची जी अभियांत्रिकी सेवा असेल म्हणजे टेक्निकल पोस्ट असतील त्याचे गट अ आणि गट ब दर्जाची सेवा प्रवेश नियम. चला तर आपण एक एक नियम बघूया. सर्वप्रथम मित्रांनो 334 क्रमांकाची अधिसूचना आहे. यामध्ये काय दिलेलं आहे, महाराष्ट्रातील जे अराजपत्रित गट ब आणि गट क पदे म्हणजेच एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी मार्फत भरली जाणारी जी पदे आहेत त्याचे सेवा प्रवेश नियम देण्यात येणार आहेत. यामध्ये काय उल्लेख केलेला आहे की यापुढे जे भरती प्रक्रिया जी एमपीएससी मार्फत घेण्यात येणार आहे, म्हणजेच यापूर्वी जे टीसीएस किंवा आयबीपीएस मार्फत जी पदे भरली जाणार होती ती आता एमपीएससी कक्षेत आणण्यात आलेली आहेत आणि सोबतच या राजपत्रामध्ये अर्हता नमूद केलेली आहेत. यामुळे काय होईल, तुमच्यानुसार विशिष्ट पात्रता काय असेल, तुम्ही कुठल्या पदाला अर्ज करू शकता या सेवा प्रवेश नियमामध्ये अद्ययावत केलेली आहे आणि काही अटी ज्या आहेत ह्या पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. बघू शकता मित्रांनो, ही शॉर्टमध्ये ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे राजपत्र आहे बघा 11 ऑगस्ट 2026 रोजी. या राजपत्रानुसार आपण बघा यामध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो, ज्या काही पदभरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, यामध्ये कृषी विभागाचे एक पद आहे सहाय्यक अधीक्षक. या पदाची पात्रता बघा, कुठल्याही शाखेची पदवी लागेल. बघा इथे सांगितलेलं एनी ग्रॅज्युएटवर हे पद आहे. अशाच प्रकारे या पीडीएफ मध्ये संपूर्ण पदाचे पात्रता दिलेले आहेत. याची जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनल अवेलेबल केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक पदाची पात्रता बघू शकता. मित्रांनो, नंतरचा सेवा प्रवेश नियम आहे बघा 335 नंबरचा. यामध्ये राज्यसेवेतील जे पद असतात म्हणजेच गॅझेटेड जे पद असतात ग्रुप अ आणि ग्रुप बी चे, याचे सेवा प्रवेश नियम यामध्ये दिलेले आहेत. बघू शकता हे सर्व जे आहे एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहेत. याची पण पीडीएफ माझ्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. नंतरचा जो महाराष्ट्रातील टेक्निकल कॅडर असतो म्हणजेच अभियांत्रिकी सेवा, ही पण राजपत्रित पदे असतात. यामधील गट अ आणि गट ब दर्जाची पदे यामध्ये दिली आहेत. यामध्ये बघू शकता कुठकुठले विभाग येतात, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि इतर तांत्रिक विभाग असतात मित्रांनो. आणि यामध्ये संबंधित जे टेक्निकल शिक्षण असेल याचे सेवा प्रवेश नियम दिलेले आहेत आणि सोबतच महाराष्ट्रातील जे सर्व कॅडर्स आहेत मित्रांनो ते एक समान करण्यात आलेले आहेत. म्हणजेच पात्रता आता एनी ग्रॅज्युएट किंवा टेक्निकल स्वरूपाची जी की ग्रॅज्युएट लेवलची पात्रता आहे ती आता करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे जे सेवा प्रवेश नियम आहेत यातील काही आपण कीवर्ड्स बघणार आहेत. यामध्ये बघा, आगामी ज्या काही जाहिरात आहेत महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत म्हणजेच एमपीएससी मार्फत, त्या आता या सेवा प्रवेश नियमानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या असतील. म्हणजेच यामध्ये जे काही परीक्षा पद्धत आहे ही आयोगाची असेल आणि शैक्षणिक पात्रता जी आहे या सेवा प्रवेश नियमानुसार असेल. आणि सोबतच महाराष्ट्रातील जे काही सरळ सेवा करणारे आणि एमपीएससी करणारे जे मुलं आहेत त्यांनी आता जो एमपीएससीचा सिलेबस आहे म्हणजे अभ्यासक्रम आहेत यावरच लक्ष केंद्रित केलेले असावे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील राजपत्रित, अराजपत्रित आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस यातील संपूर्ण सवर्ग किंवा पदे आता एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहेत आणि सोबतच या पदांमधील किती पदे येणार आहेत याची अपडेट माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी वेळोवेळी मुलांना देत असतो. तर मित्रांनो, माझे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि सोबतच जर तुम्हाला काही डाऊट असतील
तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला डाऊट विचारू शकता. मी त्याचे उत्तर तुम्हाला देऊन देईन. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर टिकून राहा मित्रांनो. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.